नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा 151वा जन्मदिवस आपण आज साजरा करतोय। तुम्ही जर आपले प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले असतील तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की गांधी युग हा आयोगाचा मोस्ट फेवरेट टॉपिक आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला गांधी युगा रिलेटेड एक तरी प्रश्न पेपरमध्ये बघायला मिळतोच। तर येणाऱ्या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आणि आजचा दिवस हा अजून एका कारणासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या लाडक्या एज्युकेशनल चॅनेलला 4 वर्ष पूर्ण होत आहेत। आज आपण विजन गव्हर्नमेंट जॉबचा 4था बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि त्यासाठी तुमच्यासाठी एक खूप छान संधी सुद्धा आहे। विजन स्टडीवरती आपले जे पेड कोर्स आहेत ज्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आणि 2021 साठीचा आपला जो राज्यसेवेचा कोर्स आहे, तर या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर विजन HBD हा जो कूपन कोड आहे तो यूज करून तुम्ही कोर्स फी मध्ये 40% पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता। ओके, तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये ऍडमिशन घ्या आणि ऍडमिशन घेण्यासाठी विजन HBD हा जो कूपन कोड आहे तो यूज करा। फक्त या कूपन कोडची जी व्हॅलिडिटी आहे तर ती आज म्हणजे 2 ऑक्टोबर पासून 5 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे। ओके, तर आता आपण जास्त वेळ न घेता लगेच आपल्या लेक्चर मधला पहिला प्रश्न सॉल्व्ह करूया। आपल्या लेक्चरमध्ये आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तर ते एक टाइमलाईन नुसार आपण सॉल्व्ह करू, म्हणजे गांधीजींचं बालपण ते अगदी छोडो भारत आंदोलन, तर हा जो सगळा सिक्वेन्स आहे तर तशाच पद्धतीने आपण क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू। ओके, तर आपला जो पहिला प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायचे। 3 विधानं आपल्याला दिलेली आहेत। अ विधान आहे गांधीजींचा जन्म हा पोरबंदर इथं कीर्ती मंदिर इथं झाला, त्यांचं मूळ गाव हे कुटियाना होतं। त्यानंतरचं ब विधान आहे गांधीजींचे वडील हे पोरबंदरला दिवाण म्हणून काम करत होते आणि क विधान आहे शालेय जीवनामध्ये गांधीजींना क्रिकेट खेळण्याची आवड होती। या 3 विधानांपैकी योग्य विधानं सांगायचेत आणि मला 100% खात्री आहे की या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला माहीतच असणार आहे की या प्रश्नामध्ये दिलेली 3 विधानं आपली बरोबर आहेत। तर त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे। 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गांधीजींचा जन्म हा गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी झालेला होता। पोरबंदरमध्ये सुद्धा कीर्ती मंदिर ही जी हवेली आहे तर या ठिकाणी गांधीजींचा जन्म झाला आणि साधारणपणे एक 200 वर्षांपूर्वी गांधीजींचे जे पंजोबा आहेत तर त्यांनी ही जी हवेली आहे तर ती विकत घेतलेली होती। पण ऍक्च्युली जर आपण बघितलं तर ही जी गांधी फॅमिली आहे तर ती मूळची पोरबंदरची नाहीये। ओके, पोरबंदर पासूनच जवळ कुटियाना हे जे गाव आहे तर तिथली ही मूळची गांधी फॅमिली होती। पण त्यानंतर मग गांधीजींचे आजोबा आणि त्यांचे वडील हे कामानिमित्त पोरबंदरला आले आणि मग त्यानंतर गांधी फॅमिली ही पोरबंदरला स्थायिक झाली। ओके, गांधीजींचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं उत्तमचंद, तर हे पोरबंदरचे कारभारी होते आणि त्यानंतर मग गांधीजींचे जे वडील होते ते म्हणजे करमचंद, तर ते सुद्धा इंग्रजीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि पोरबंदरमध्येच दिवाण तर या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली होती। ओके, तर त्यामुळे मग कामानिमित्त हे लोक पोरबंदरला आले आणि गांधीजींचा जन्म हा पोरबंदर या ठिकाणी झाला। ओके, गांधीजींचं जे प्राथमिक शिक्षण आहे तर ते राजकोटला झालेलं होतं, कारण नंतर गांधीजींचे जे वडील आहेत तर त्यांची जी बदली आहे तर ती राजकोटला झाली, तर त्यामुळे पुन्हा गांधी फॅमिली ही राजकोटला शिफ्ट झाली। पुढे अल्फ्रेड हायस्कूलमध्ये गांधीजींनी आपल्या पुढच्या एज्युकेशनसाठी म्हणून प्रवेश घेतला आणि जे अल्फ्रेड हायस्कूल आहे तर ते त्या काळामधलं शहरामधलं एक नामवंत असं हायस्कूल होतं, कारण शहरामधले जे श्रीमंत लोक आहेत तर या लोकांची मुलं, जे ब्रिटिश लोक आहेत तर त्यांची मुलं या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते। तर अशा एका फेमस अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधून गांधीजींनी आपलं जे शिक्षण आहे तर ते घेतलेलं होतं आणि हायस्कूलमध्येच असताना त्यांना क्रिकेटची खूप जास्त आवड होती। बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत सुद्धा नसते, पण गांधीजी हे खूप छान क्रिकेट खेळत होते, ते फास्ट बॉलर होते। तर हा पॉइंट सुद्धा गांधीजींबद्दल आपल्याला माहिती असला पाहिजे। ओके, म्हणजे जर आपण बघितलं तर गांधीजींची जी जन्मभूमी होती तर ती होती पोरबंदर।
गांधीजींची जी कर्मभूमी होती ती तर आपण ऑल ओव्हर भारतालाच कन्सिडर करू शकतो, पण गांधीजींची जी संस्कार भूमी होती तर ती होती राजकोट. कारण ज्या वेळेला गांधीजी राजकोटमध्ये होते तर त्याच वेळेला काय चांगलं काय वाईट, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, गांधीजींची जी तत्व आहेत ती म्हणजे सत्य अहिंसा, तर याचं जे सगळं शिक्षण आहे किंवा त्याचे जे संस्कार त्यांच्या मनावरती झाले तर ते राजकोट या ठिकाणी झालेले होते. ओके, तर या प्रश्ना रिलेटेड हे जे सगळे पॉइंट आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण लगेच दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची विधानं शोधायची आहेत. अविधान आहे की दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाऱ्याचे काही कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजी आफ्रिकेला गेले. हे अविधान अगदी बरोबर आहे. ब विधान हे थोडंसं केअरफुली वाचा, कारण ते विधान थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ब विधानामध्ये म्हटलंय की आफ्रिकेत असताना गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेस ही संस्था व यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं. तर हे जे ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचं आहे. आणि क विधान आहे एशियाटिक ऑर्डिनन्स विरुद्ध आफ्रिकेमध्ये गांधीजींनी लढा सुरू केला आणि त्यातूनच सत्याग्रहाच्या कल्पनेचा उदय झाला. ओके, तर आता या 3 विधानांपैकी आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं आणि चुकीचं विधान कोणतं आहे तर ते म्हणजे ब. तर त्यामुळे फक्त ब, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येईल. ओके, आता मघाच्या प्रश्नामध्ये आपण गांधीजींचं जे बालपण होतं किंवा त्यांचा जन्म आणि त्यांचं हायस्कूल पर्यंतचं शिक्षण तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. त्यानंतर मग गांधीजी आपलं जे लॉचं एज्युकेशन आहे तर ते घेण्यासाठी म्हणून इंग्लंडला गेले आणि 1 जून 1891ला ते इंग्लंडवरून आपलं सगळं एज्युकेशन पूर्ण करून बारची परीक्षा पास करून परत भारतामध्ये आलेले होते. पण आता ज्या वेळेला ते भारतामध्ये आले तर त्यांनी लगेचच बॉम्बे हायकोर्टमध्ये आपली जी वकिली आहे तर त्याला सुरुवात केली. काही काळ त्यांनी राजकोटमध्ये सुद्धा आपली जी प्रॅक्टिस आहे तर ती केलेली होती. पण समहाऊ वकिलीमध्ये गांधीजींना फारशी गती मिळत नव्हती आणि त्याच काळामध्ये गांधीजींची जी फिनान्शियल कंडिशन आहे तर ती सुद्धा खालावत होती. कारण 1891 ते 1893 मध्ये बरेचसे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागले. पण या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याचा एक जो मार्ग आहे तर तो गांधीजींना मिळाला. कारण 1893 मध्ये दादा अब्दुल्ला हे जे एक गुजराती व्यापारी आहेत तर हे व्यापारी जे की आफ्रिकेमध्ये होते तर त्यांच्या पार्टनरसोबत काही वाद झालेले होते आणि ते वाद हे जे कायदेविषयक सगळे प्रॉब्लेम आहेत तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी गांधीजींना आफ्रिकेमध्ये बोलवलेलं होतं. कामासाठी म्हणून 1 वर्षासाठी गांधीजी आफ्रिकेला जाणार होते. ओके, तर हे जे अविधान आहे तर अविधानामधली इन्फॉर्मेशन बरोबर आहे. ज्या वेळेला गांधीजी आफ्रिकेमध्ये होते तर त्यावेळेला त्यांनी नाताळ इंडियन काँग्रेस ही जी संस्था आहे तर ती सुरू केली. तर इथपर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला बरोबर दिली आहे. पण यंग इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी आफ्रिकेमधून सुरू केलं तर ही इन्फॉर्मेशन चुकीची आहे. ज्या वेळेला गांधीजी आफ्रिकेमध्ये होते तर त्यावेळेला त्यांनी इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे तर ते 1903 मध्ये सुरू केलेलं होतं. ओके, तर त्यामुळे आपलं ब विधान हे चुकीचं आहे. आणि क विधान की एशियाटिक ऑर्डिनन्स विरुद्ध जो लढा गांधीजींनी सुरू केला तर त्यातूनच पुढे सत्याग्रहाची कल्पना उदयाला आलेली होती. ओके, तर हा जो एशियाटिक ऑर्डिनन्स आहे तर तो काय आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण पुढे इन्फॉर्मेशन कव्हर करू. ओके, आता जसं आपण आतापर्यंत बघितलं की दादा अब्दुल्ला तर यांचं काम करण्यासाठी म्हणून गांधीजी आफ्रिकेला गेले. पण आफ्रिकेमध्ये ज्या वेळेला गांधीजी होते तर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आफ्रिकेमध्ये जे युरोपीय लोक आहेत तर ते भारतीयांना खूप जास्त अपमानास्पद अशी वागणूक देत आहेत. बऱ्याचदा अशा प्रसंगांना गांधीजींना सुद्धा फेस करावं लागलं. म्हणजे अगदी छोटंसं जर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर 7 जून 1893 मध्ये काही कामानिमित्त गांधीजी हे डर्बनवरून प्रिटोरियाला जात होते आणि ज्यावेळेला ते रेल्वेने जात होते तर त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. पण फक्त ते कृष्णवर्णीय आहेत तर त्या एका रिझनसाठी म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना रेल्वेमधून खाली उतरवलेलं होतं. म्हणजे अशी स्थिती ही गांधीजींना सुद्धा फेस करावी लागलेली होती. तर यातूनच गांधीजींना एक ओव्हरऑल आयडिया मिळालेली होती की जे सर्वसामान्य लोक आहेत जे कृष्णवर्णीय आहेत तर त्यांना कशा पद्धतीचं जीवन इथे जगावं लागत असेल. पुढे मग 1893-94 मध्ये गांधीजींनी आपलं काम संपवून पुन्हा भारतात परत येण्याचा विचार केलेला होता. कारण
आफ्रिकेमधली जी कंडिशन आहे तिथे त्यांना जी वागणूक मिळत होती तर ती त्यांना फारशी मान्य नव्हती. पण अशी एक घटना घडली की गांधीजींना आफ्रिकेमध्येच राहणं भाग पडलं. कारण ज्यावेळेला गांधीजींनी भारतामध्ये परत येण्याचा विचार केलेला होता तर त्यांचे जे सगळे जवळचे लोक आहेत, जे सहकारी आहेत, तर त्यांनी त्यांच्या सन्मानासाठी म्हणून एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आणि याच कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने एक पत्रिका गांधीजींना दाखवली. ही पत्रिका म्हणजे नाताळ मर्क्युरी. आता याच्यामध्ये असं काय म्हटलेलं होतं किंवा काय होतं की गांधीजी आफ्रिकेमध्येच त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. तर त्याच्यामध्ये असं होतं की आफ्रिकेमधलं तिथलं जे स्थानिक सरकार आहे तर या सरकारने भारतीयांचा जो मतदानाचा अधिकार आहे तर त्याच्यावरती गदा येईल तर अशा पद्धतीचं एक विधेयक सादर केलेलं होतं. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टीविरुद्ध आपण लोकांना संघटित केलं पाहिजे तर असं गांधीजींनी ठरवलं आणि त्यासाठी म्हणून गांधीजी आफ्रिकेमध्ये राहायला तयार झाले. पण आता गांधीजींनी हा जो प्रयत्न सुरू केलेला होता तर त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. कारण हे जे विधेयक आहे तर ते नंतरच्या काळामध्ये पास झालेलं होतं. पण लोकांना संघटित करण्याची जी प्रोसेस गांधीजींनी सुरू केली आणि लोकांवरती जो अन्याय होतोय तर त्याविरुद्ध हे जे आंदोलन त्यांनी सुरू केलं तर त्यातूनच पुढे 22 ऑगस्ट 1894 मध्ये नाताळ इंडियन संस्थेची जी स्थापना आहे तर ती गांधीजींच्या प्रेरणेमधून झालेली होती. ओके, हा महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला गांधीजी आफ्रिकेमध्ये होते तर तेव्हाच इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे तर ते त्यांनी 1903 मध्ये सुरू केलं. हे जे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं तर त्याच्या मागचा उद्देश काय होता तर आफ्रिकेमध्ये भारतीयांना ही जी वाईट आणि अपमानजनक वागणूक मिळते, त्यांची ही जी स्थिती अगदी दयनीय आहे तर त्याच्याबद्दल गोऱ्या लोकांना आणि सोबतच भारतीयांना सुद्धा जाणीव करून देणं. तर या उद्देशाने इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे तर ते गांधीजींनी सुरू केलेलं होतं. ओके, पुढे मग इतर जे आफ्रिकेमधले लोक आहेत तर त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा सोडवण्यासाठी गांधीजींनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आणि त्यामध्येच एशियाटिक ऑर्डिनन्सचा प्रश्न सुद्धा होता. नोंदणीची जी प्रमाणपत्र होती तर या प्रमाणपत्रावरती भारतीयांच्या हाताचे ठसे उमटवणं हे आवश्यक आहे अशा पद्धतीचा जो कायदा होता तर तो सरकारने पास केलेला होता. आणि या कायद्याविरुद्धच गांधीजींनी आंदोलन उभं केलं आणि त्यातून पुढे सत्याग्रहाची जी कल्पना आहे तर ती विकसित झालेली होती. ओके, तर आफ्रिकेमध्ये असताना गांधीजींनी लोकांना कशा पद्धतीने संघटित केलं आणि त्याच्यामागची रिझन्स काय होती तर हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. या प्रश्नाचं आन्सर सुद्धा तुम्हाला कळालंय. तर आता आपण लगेच पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. पुढचा प्रश्न हा अगदी सिंपल 1 लाइनर क्वेश्चन आहे, पण असे प्रश्न सुद्धा आयोग आपल्याला विचारू शकतो. तर त्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा आन्सर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलंय की गांधीजींच्या मार्गाला फसवणूक व ब्लॅकमेलिंग असं कोणत्या व्हॉइसरॉयने म्हटलं. तर या प्रश्नाचं आन्सर मी तुम्हाला सांगते. या प्रश्नाचा आन्सर आहे लॉर्ड लिनलिथगो. म्हणजे गांधीजींचा हा जो शांतता आणि अहिंसेचा जो मार्ग आहे तर हा मार्ग म्हणजे फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग आहे असं लॉर्ड लिनलिथगो याचं म्हणणं होतं. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत. कारण हे जे सगळे महत्वाचे व्यक्ती असतात तर त्यांचं वक्तव्य किंवा एखाद्या घटनेचं वर्णन त्यांनी काय शब्दामध्ये केलं तर अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो. तर गांधीजींच्या मार्गाबद्दल लॉर्ड लिनलिथगोचं काय म्हणणं होतं तर हे तुम्हाला माहिती असावं. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला चंपारण सत्याग्रहाबद्दल योग्य विधान किंवा विधानं सांगा असं म्हटलंय. अविधान आहे चंपारण सत्याग्रह हा जमीन महसुलामध्ये सूट मिळावी यासाठी करण्यात आला. तर हे पहिलंच विधान चुकीचं आहे. जो चंपारणचा सत्याग्रह होता तर हा सत्याग्रह होण्यामागचं जे महत्वाचं रिझन होतं तर ते होतं 3 कठिया पद्धत. त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणारच आहे. त्याआधी फक्त पुढची 2 विधानं आपण वाचून घेऊ. ब विधानामध्ये म्हटलंय की राजकुमार शुक्ल यांनी भारतीयांच्या अडचणी गांधीजींना सांगितल्या आणि त्यानंतर मग गांधीजींच्या नेतृत्वामध्ये हा सत्याग्रह झाला. तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. आणि क विधानामध्ये म्हटलंय की चंपारण सत्याग्रह हा भारतामधला पहिला भूक हरताल होता. तर हे क विधान आपलं चुकीचं आहे. ओके, आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायचे आणि प्रश्नामध्ये फक्त ब हे जे विधान आहे तर तेवढंच बरोबर आहे. तर त्यामुळे फक्त ब पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके,
तर आता आपण हा जो चंपारण सत्याग्रह आहे तर त्याच्याबद्दल अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन बघूया. एप्रिल 1917 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वामध्ये चंपारणचा जो सत्याग्रह आहे तर तो झालेला होता. आता त्याच्या मागचं रिझन जसं मी तुम्हाला म्हटलं की 3 कठिया पद्धत, तर हे त्याच्या मागचं रिझन होतं. आता ही 3 कठिया पद्धत एक्झॅक्टली काय होती, तर त्या काळामध्ये जे भारतीय शेतकरी आहेत तर त्यांच्यावरती ब्रिटिश सरकारकडून अशी सक्ती केली जात होती की जमिनीच्या 3/3 क्षेत्रावरती शेतकऱ्यांनी निळीची लागवड केली जावी. आणि ही शेतकऱ्यांवरती खरोखरच सक्ती होती, कारण एकतर त्यांची इच्छा असो नसो त्यांना त्या पर्टिक्युलर क्षेत्रावरती फक्त आणि फक्त निळीचंच उत्पादन घ्यावं लागत होतं. बरं, जर उत्पादन घेतलं तरी सुद्धा त्याचा जो योग्य मोबदला आहे तर तो शेतकऱ्यांना मिळत नव्हता. तर त्यामुळे ही जी एक जाचक कंडिशन होती तर ती शेतकऱ्यांवरती होती. पण त्यानंतर मग पुढे ज्यावेळेला युरोपमध्ये औद्योगिकरण झालं आणि जे कृत्रिम रंग आहेत तर ते विकसित झाले, तर त्यावेळेला मग जी निळीची डिमांड आहे तर ती हळूहळू कमी झाली. मग आता त्यावेळेला हे जे सगळे नीळ उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत तर त्यांना या 3 कठिया पद्धतीतून मुक्त करण्याची वेळ आली. पण आता ज्या वेळेला या करारामधून शेतकऱ्यांना मुक्त करायचं होतं तर त्यावेळेला सुद्धा मुक्त करण्यासाठीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांनी काही खंडणी ही युरोपीय लोकांना द्यावी, तर असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं. म्हणजे ऑलरेडी इतके वर्ष शेतकऱ्यांवरती ब्रिटिशांनी सक्ती केलेली होती आणि या करारातून आता मुक्त व्हायची वेळ आली, तर त्यावेळेला सुद्धा काही आर्थिक लाभ यातून व्हावा, तर अशाच पद्धतीचे प्रयत्न हे ब्रिटिशांकडून केले जात होते. आणि या सगळ्यातून शेतकऱ्यांचं जे शोषण होतंय तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, ब्रिटिशांना विरोध केला पाहिजे. तर ही जी एक मानसिकता आहे तर ती तयार होत होती. आणि मग त्यातूनच जे एक स्थानिक व्यापारी होते ज्यांचं नाव होतं राजकुमार शुक्ल, तर यांनी गांधीजींची भेट घेतली. एक पॉईंट तुम्ही अजून लक्षात ठेवा की जे राजकुमार शुक्ल आहेत तर त्यांनी गांधीजींची भेट घेण्यापूर्वी लोकमान्य टिळक आणि मदन मोहन मालवीय यांची सुद्धा भेट घेतलेली होती की त्यांनी या चंपारणच्या लोकांचा हा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सॉल्व्ह करावा. पण समहाऊ टिळक आणि मालवीय तर यांना या प्रश्नामध्ये लक्ष घालणं जमलं नाही आणि मग फायनली राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींची भेट घेतली आणि लोकांची जी ॲक्च्युअल कंडिशन आहे तर त्याच्याबद्दल गांधीजींना सांगितलं. आणि मग त्यानंतर एप्रिल 1917 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वामध्ये हा चंपारण सत्याग्रह झालेला होता. ओके, पुढे मग ही जी 3 कठिया पद्धत आहे आणि त्याचप्रमाणे या करारातून मुक्त करण्यासाठीची जी प्रोसेस आहे तर त्याच्याबद्दल एक प्रॉपर अभ्यास करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी आयोग नेमला. या आयोगामध्ये गांधीजी सुद्धा सदस्य होते आणि ही जी पद्धत आहे तर ती नंतर सरकारने रद्द केली. ओके, तर हा जो चंपारण सत्याग्रह आहे तर तो का झाला तर त्याच्याबद्दल हा जो महत्त्वाचा डेटा आहे तो तुम्हाला समजला. प्रश्नामध्ये आपण इतर जे महत्त्वाचे पॉईंट बघितलेले होते तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की जमीन महसुलामध्ये सूट मिळावी, तर यासाठी चंपारण सत्याग्रह झाला. तर हे स्टेटमेंट तर पूर्णपणे चुकीचं आहे, कारण जमीन महसुलामध्ये सूट मिळावी म्हणून गांधीजींच्या नेतृत्वामध्ये खेडा आंदोलन झालेलं होतं. ओके, कारण त्या काळामध्ये दुष्काळामुळे जे शेतीतलं उत्पादन आहे तर ते खूप कमी आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जो शेतसारा आहे की जो नगदी स्वरूपामध्ये सरकारला द्यावा लागत होता तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी रिलीफ मिळावं, तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. पण अर्थातच ब्रिटिशांनी शेतकऱ्यांची ही जी मागणी आहे तर ती मान्य केलेली नव्हती आणि त्यासाठी म्हणून गांधीजींच्या नेतृत्वामध्ये हा जो खेडा सत्याग्रह आहे तर तो झालेला होता. ओके, तर खेडा सत्याग्रहामागचं जे रिझन आहे तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑलरेडी यावरती आयोगाने जोड्या लावा अशा फॉर्ममध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, आणि त्यानंतर जे आपलं क विधान होतं की चंपारण सत्याग्रह हा भारतामधला पहिला भूक हरताल होता, तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. जे अहमदाबाद इथे जो कामगारांचा, गिरणी कामगारांचा जो लढा झालेला होता तर त्याला आपण भारतामधला पहिला भूक हरताल म्हणतो. ओके, कारण तिथले जे गिरणी कामगार होते तर त्यांची अशी मागणी होती की त्यांना प्लेग बोनस मिळावा, पण प्लेगची साथ येऊन गेली तरी सुद्धा हा जो बोनस आहे तर तो या कामगारांना मिळत नव्हता. तर कामगारांच्या या ज्या मागण्या आहेत तर त्यासाठीच म्हणून गांधीजींच्या नेतृत्वामध्ये हा जो लढा आहे तर तो झालेला होता की ज्याला आपण भारतामधला पहिला भूक हरताल असं म्हणतो. ठीक आहे,
तर या प्रश्नाशी रिलेटेड हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायचे. यावरती आयोगाने आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामधलं आपलं अविधान आहे की असहकार चळवळीच्या मान्यतेसाठी काँग्रेसचं खास अधिवेशन सप्टेंबर 1920ला भरलं. ब विधान आहे डिसेंबर 1920 मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला. आणि क विधान आहे असहकाराच्या कार्यक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या मुद्द्यांमध्ये कायदेमंडळावर बहिष्कार हा मुद्दा चित्तरंजन दास यांना मान्य नव्हता. या 3 विधानांपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला सांगायचंय. ओके. प्रश्नामध्ये दिलेली ही जी 3 विधानं आहेत तर ही 3ही विधानं आपली बरोबर आहेत. तर त्यामुळे यापैकी नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके. जी असहकार चळवळ सुरू करण्यात आलेली होती तर या चळवळीला मान्यता देण्यासाठी म्हणून काँग्रेसचं एक जे खास अधिवेशन होतं तर ते सप्टेंबर 1920ला भरलेलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपत राय होते. ओके. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण जनरली काँग्रेसचं जे अधिवेशन आहे तर ते डिसेंबरमध्ये होत होतं. पण असं जर काही स्पेशल असेल किंवा काही महत्त्वाचा ठराव मांडायचा असेल तर त्यावेळेला काही जी खास अधिवेशनं आहेत तर ती सुद्धा बोलवली जात होती. ओके. तर हे जे खास अधिवेशन होतं तर ते लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडलेलं होतं. आणि मग त्यानंतर डिसेंबर 1920 मध्ये जे काँग्रेसचं वार्षिक जे अधिवेशन होतं तर ते झालं की जे अधिवेशन नागपूरमध्ये झालं. तर या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी असहकाराचा जो ठराव आहे तर तो ठराव मांडलेला होता. ओके. असहकार चळवळीमध्ये जे 3 उद्देश आहेत तर या 3 उद्देशामध्ये खिलाफत कमिटी आणि काँग्रेस तर यांच्यामध्ये एकमत हे झालेलं होतं. पण असहकार चळवळीचा जो कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये एक जो मुद्दा ठरवण्यात आलेला होता तो म्हणजे कायदेमंडळावरती बहिष्कार टाकणं. तर हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा चित्तरंजन दास आणि त्यांचे जे काही इतर सहकारी आहेत तर त्यांना मान्य नव्हता. पण जरी हा मुद्दा त्यांना मान्य नसला तरी सुद्धा एक काँग्रेसची जी शिस्त आहे तर ती आपण व्यवस्थितपणे फॉलो करायची. तर त्यासाठीच म्हणून चित्तरंजन दास तर यांनी 1920च्या ज्या निवडणुका होत्या तर त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला होता. ओके. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जर आपण असहकाराचा जो कार्यक्रम आहे तो जर विचारात घेतला आणि त्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते जर आपण बघितलं तर असहकाराच्या कार्यक्रमामध्ये सरकारी ज्या पदव्या होत्या तर त्याचा त्याग करणं, त्याचप्रमाणे सरकारी शाळा कॉलेज तर त्याच्यावरती बहिष्कार टाकणं आणि राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यांची स्थापना करणं तर असे जे मुद्दे होते तर ते इन्क्लूड करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे जो परकीय माल आहे तर त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा, जी सरकारी कार्यालयं आहेत तर त्याच्यावरती बहिष्कार टाकणं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या या असहकाराच्या कार्यक्रमामध्ये होत्या. ओके. आणि सोबतच अस्पृश्यता न पाळणं, हिंदू मुस्लिमांमधील ऐक्य वाढवणं, आपल्यामधले जे भांडण तंटे आहेत तर ते पंचायतीच्या मार्गाने सोडवणं तर या गोष्टी सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलेल्या होत्या. ओके. तर असहकार चळवळीशी रिलेटेड हे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. आणि असहकार चळवळीला मान्यता देण्यासाठी म्हणून काँग्रेसचं खास अधिवेशन हे सप्टेंबर 1920ला लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेमध्ये झालं. तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. प्रश्नामध्ये अविधानामध्ये म्हटलंय की सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान झालेल्या धारासना मीठ सत्याग्रहामध्ये गांधीजींचे चिरंजीव मनीलाल व सहकारी इमाम साहेब यांचा समावेश होता. ब विधान आहे कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये खुदाई खिदमतगार या संघटनेने वायव्य प्रांतामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आणि क विधान आहे कायदेभंगाच्या काळातील दहीहंडा सत्याग्रहामध्ये राजूताई कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता ही जी 3 विधानं आहेत तर या 3 विधानांमध्ये आपल्याला बिनचूक नसलेलं म्हणजेच इन शॉर्ट चुकीचं विधान सांगायचंय. या प्रश्नामध्ये जी पहिली 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर अ आणि ब तर ही 2 विधानं आपली बरोबर आहेत. पण जे क विधान आहे तर हे क विधान चुकीचं आहे की दहीहंडा सत्याग्रहामध्ये राजूताई कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं दिलंय. तर त्यामुळे फक्त क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके.
तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जे ब्रिटिश सरकार होतं तर त्यांनी भारतीयांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारी अगदी महत्त्वाची वस्तू ती म्हणजे मीठ, तर त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कर आकारलेला होता. तर त्यामुळेच मग मीठ जो कायदा होता तर त्याविरुद्ध हे जे आंदोलन आहे तर ते गांधीजींनी सुरू केलेलं होतं. आणि याच आंदोलनाचा एक भाग तो म्हणजे धारासना मीठ सत्याग्रह, की ज्याचं नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांच्याकडे होतं. तर हा जो मीठ सत्याग्रह होता तर या सत्याग्रहामध्ये गांधीजींचे चिरंजीव मनीलाल आणि त्यांचे एक दुसरे महत्त्वाचे सहकारी इमाम साहेब तर यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. तर ही इन्फॉर्मेशन तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायची. ओके. त्याचप्रमाणे ही जी कायदेभंगाची चळवळ होती तर या चळवळीच्या काळामध्ये वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खुदाई खिदमतगार ही जी संघटना आहे तर या संघटनेने खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. खान अब्दुल गफार खान तर यांची ही खुदाई खिदमतगार ही एक अहिंसक मार्गाने काम करणारी संघटना होती. या संघटनेला लाल डगलेवाला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके. तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला माहिती असावा. आणि या संघटनेमुळे पेशावर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या काळामध्ये जनजागृती झालेली होती. पेशावर या ठिकाणी लोकांनी जे आंदोलन केलेलं होतं तर या आंदोलनावरती ब्रिटिशांनी गोळीबार करण्याचे जे आदेश आहेत तर ते दिलेले होते. पण हे जे आंदोलन करणारे लोक आहेत तर त्यांच्यावरती गोळीबार करायला गडवाल रेजिमेंटमधले जे सैनिक आहेत तर त्यांनी विरोध केलेला होता. तर हा पॉइंट सुद्धा आपल्याला माहिती असावा. ओके. आणि कायदेभंग चळवळीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये जो दहीहंडा सत्याग्रह आहे तर तो झालेला होता. दहीहंडा या गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या आणि त्यामुळेच इथे मीठ तयार करून कायदेभंग करायची जी योजना आहे तर ती आखण्यात आलेली होती. आणि याचं जे नेतृत्व आहे तर ते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं होतं, की ज्यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलेलं होतं. ओके. तर हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि प्रश्नामध्ये आपण राजूताई कदम तर यांचा उल्लेख बघितला. कायदेभंगाची जी चळवळ होती तर ही चळवळ जे किनारी प्रदेश आहेत तर या किनारी प्रदेशामध्ये मीठ कायदा जो होता तो मोडून हा कायदेभंग करण्यात येत होता. पण ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाहीये तर अशा ठिकाणी सरकारला कर न देऊन त्याचप्रमाणे जो जंगल कायदा आहे तो मोडून जे आंदोलन आहे तर ते भारतीयांनी केलेलं होतं. आणि अशाच पद्धतीचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशी या गावामध्ये सुद्धा करण्यात आलेलं होतं. इथे सत्याग्रहींनी जो जंगल कायदा होता तो मोडलेला होता आणि जंगलामधून जे झाड आहे तर ते आणून भर चौकामध्ये ठेवून त्यावरती जो आपला राष्ट्रध्वज आहे तर तो सत्याग्रहींनी फडकवला. अर्थातच त्यावेळेला सुद्धा जे आंदोलन करणारे भारतीय लोक आहेत तर त्यांच्यावरती ब्रिटिशांनी लाठीचार्ज केलेला होता. पण या आंदोलनादरम्यान राजूताई कदम तर यांनी आपल्या हातामधला जो तिरंगा आहे तर तो खाली पडू न देता ब्रिटिशांचा जो लाठीचार्ज आहे तर तो सहन केलेला होता. तर जे बिळाशी सत्याग्रह होता तिथला जो जंगल सत्याग्रह होता तर त्याच्याशी रिलेटेड राजूताई कदम हे जे नाव आहे तर ते महत्वाचं आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो दहीहंडा सत्याग्रह होता तर त्याचं नेतृत्व हे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं होतं. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला 1931च्या दिल्ली करारासंबंधी योग्य विधान किंवा विधाने सांगा असं म्हटलंय. अविधानामध्ये म्हटलंय की यात किनारपट्टीवरील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याची परवानगी देण्यात आली. आणि ब विधान आहे पोलीस अत्याचारांची जनसुनवाई केली जाईल ही अट व्हॉइसरॉयने मान्य केली. आणि या करारासंबंधी तिसरं विधान आपल्याला दिलेलं आहे की करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली पण ते गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. आता याच्यापैकी योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. जर अविधान आपण परत वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की अविधान हे बरोबर आहे की हा जो 1931चा दिल्ली करार होता तर या करारानुसार जे किनारपट्टीवर राहणारे जे लोक आहेत तर त्यांना ॲटलिस्ट स्वतःच्या वापरासाठी तरी मीठ बनवण्याची जी परवानगी आहे तर ती सरकारने दिलेली होती. ब आणि क ही जी प्रश्नामधली दोन विधानं आहेत तर ही दोनही विधानं आपली चुकीची आहेत. की पोलीस अत्याचारांची जनसुनवाई केली जाईल तर ही जी अट आहे तर ती व्हॉइसरॉयने मान्य केली तर नाही, ही अट व्हॉइसरॉयने मान्य केलेली नव्हती. ओके. आणि करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली तर इथपर्यंतची इन्फॉर्मेशन बरोबर आहे. पण ते
गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले नाहीत, तर हा जो पुढचा पार्ट आपल्याला दिलेला आहे तो चुकीचा आहे. गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी उपस्थित राहिलेले होते, तर ही इन्फॉर्मेशन बरोबर आहे. ओके, तर प्रश्नामध्ये ब आणि क, तर ही जी दोन विधानं आहेत तर ती चुकीची दिलेत, पण या करारा रिलेटेड आपल्याला योग्य विधान सांगायचं होतं, तर त्यामुळे फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 1, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या की 1931चा आपला दिल्ली करार, त्यालाच आपण गांधी आयर्विन करार असं सुद्धा ओळखतो. ओके, म्हणजे प्रश्नामध्ये आयोगाने आपल्याला दिल्ली करार किंवा गांधी आयर्विन करार यापैकी काही जरी मेन्शन केलं तरी तुम्हाला ते लगेच समजलं पाहिजे की हा प्रश्न कोणता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. फेब्रुवारी 1931 मध्ये गांधीजी आणि त्यावेळचा आपला जो भारताचा व्हॉइसरॉय होता तो म्हणजे आयर्विन, तर यांच्यामध्ये हा करार झालेला होता की ज्याला दिल्ली करार असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि या करारानुसार कोणत्या गोष्टी ठरवण्यात आलेल्या होत्या, तर पहिलं म्हणजे हिंसक कृत्याबद्दल जे शिक्षा झालेले लोक आहेत तर ते लोक वगळून इतर जे राजकीय कैदी आहेत तर त्यांची सुटका ही सरकारने तात्काळ करावी, तर असं या करारानुसार ठरवण्यात आलं. त्याचप्रमाणे आतापर्यंत वसूल न झालेला जो दंड आहे तो सुद्धा सरकारने माफ करावं, तर असं सुद्धा या कराराअंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे जसं आपण बघितलं की किनारपट्टीवरील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याची परवानगी ही सरकारने दिली आणि ज्यांच्या सरकारी नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा ज्यांनी आंदोलनाच्या दरम्यान आपल्या सरकारी नोकऱ्यांचा त्याग केलेला आहे तर त्यांचा जो विचार आहे तर तो सरकारने सहानुभूतीपूर्वक करावा आणि त्यांना पुन्हा पूर्वपदावरती रुजू करून घ्यावं, तर हे जे सगळे मुद्दे आहेत तर ते या दिल्ली कराराअंतर्गत ठरवण्यात आलेले होते. ओके, पण गांधीजींच्या अशाही काही मागण्या होत्या की ज्या मागण्या व्हॉइसरॉयनी मान्य केलेल्या नव्हत्या आणि त्यापैकीच पहिली मागणी होती, पहिली अट होती ती म्हणजे पोलीस अत्याचाराची जनसुनवाई केली जावी, तर असं गांधीजींचं म्हणणं होतं, पण ती गोष्ट व्हॉइसरॉयने मान्य केली नाही. आणि त्याचप्रमाणे भगतसिंग यांची जी फाशी आहे तर ती रद्द केली जावी, तर ही गोष्ट सुद्धा व्हॉइसरॉयने मान्य केलेली नव्हती. ओके, पण आता हा जो करार झाला तर त्या करारानुसार गांधीजींनी ज्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये कोणती गोष्ट होती, तर जी सविनय कायदेभंगाची चळवळ आहे तर ती गांधीजी मागे घेतील आणि त्यानंतर जी पुढची म्हणजे दुसरी गोलमेज परिषद जी आहे तर या दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी उपस्थित राहतील, तर ही जी मागणी आहे तर ती गांधीजींनी मान्य केलेली होती. कारण आपल्याला माहितीच आहे की सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती तर त्याला सर्वसामान्य लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळत होता आणि ही गोष्ट ब्रिटिशांसाठी एक डोकेदुखी ठरत होती, तर त्याचमुळे ब्रिटिशांनी काही जरी केलं तरी त्यांना प्रॉब्लेमला फेस करावं लागणारच आहे, तर ही गोष्ट ब्रिटिशांना माहीत होती. तर त्यामुळेच ही जी सगळी परिस्थिती आहे तर ती हाताळण्यासाठी आणि त्यामधून एक मार्ग काढण्यासाठी म्हणून इंग्लंडला या ज्या सगळ्या गोलमेज परिषदा आहेत तर त्याचं आयोजन केलं जात होतं. पण जी पहिली गोलमेज परिषद होती तर त्यावरती राष्ट्रीय सभेने पूर्णपणे बहिष्कार घातलेला होता. तर नंतर हा जो करार झाला तर या करारानुसार ही जी कायदेभंगाची चळवळ आहे तर ती गांधीजींनी मागे घ्यावी आणि राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजींनी उपस्थित राहावं, तर असं सरकारचं म्हणणं होतं आणि गांधीजींनी सरकारची ही जी मागणी आहे तर ती मान्य केलेली होती. ओके, तर सविनय कायदेभंगाशी रिलेटेड हा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. प्रश्नामध्ये आपल्याला अविधानामध्ये म्हटलेलं आहे की 1931च्या कराची अधिवेशनामध्ये गांधी आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली आणि ब विधान आहे कराची अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दोन महत्त्वाचे ठराव झाले, एक म्हणजे मूलभूत हक्क आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम. आता याच्यापैकी आपल्याला योग्य विधान सांगायचंय आणि ही दोनही विधानं योग्य आहेत, तर त्यामुळे दोन्ही म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके, जसं आपण बघितलं की फेब्रुवारी 1931 मध्ये हा जो दिल्ली करार आहे की ज्यालाच आपण गांधी आयर्विन करार म्हणून ओळखतो तर हा करार झाला आणि मार्च 1931 मध्ये कराची अधिवेशनामध्ये हा जो दिल्ली करार आहे तर या कराराला मान्यता देण्यात आली. ओके, आणि याच अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचं जे उद्दिष्ट आहे तर त्याचा सुद्धा पुनरुच्चार करण्यात आलेला होता.
या अधिवेशनाचं वैशिष्ट्य ते म्हणजे इथे 2 महत्त्वाचे ठराव मांडण्यात आलेले होते. एक म्हणजे मूलभूत हक्क आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम. ओके, मूलभूत हक्कामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या होत्या तर एक म्हणजे भाषण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, त्यानंतर संघटनेचं स्वातंत्र्य आणि लोकांनी एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर प्रौढ मतदान, तसंच समान कायदेशीर हक्क म्हणजे कोणतंही जात, लिंग, वंश याचा विचार न करता समान कायदेशीर हक्क मिळावेत आणि त्याचप्रमाणे धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा राज्य तटस्थ भूमिका घेईल तर असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं होतं. आणि मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा मूलभूत हक्क तर या ठरावाअंतर्गत करण्यात आला. आणि जो राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये जमीन महसूल आणि खंडाचं जे प्रमाण आहे तर ते कमी केलं जावं, कमी क्षेत्रावरती खंड माफ केला जावा, त्याचप्रमाणे कामाचे जे तास आहेत तर ते मर्यादित असावे, जे स्त्रिया आहेत की ज्या काम करतायत तर या कामगारांना सुद्धा संरक्षण मिळावं, तर अशा पद्धतीचे जे मुद्दे आहेत तर ते राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम तर त्याच्या अंतर्गत मांडण्यात आलेले होते. ओके, त्याचप्रमाणे कराची अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच स्वराज्य म्हणजे काय तर याची जी व्याख्या आहे तर ती सुद्धा करण्यात आलेली होती. म्हणजे सर्वसामान्यांचं शोषण थांबवण्यासाठी लाखो उपाशी लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि राजकीय स्वातंत्र्यामध्ये या लोकांचा समावेश असणं म्हणजे स्वराज्य. तर ही जी स्वराज्याची व्याख्या आहे तर ती या कराची अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती. ओके, तर कराची अधिवेशन हे खूप महत्त्वाचं होतं. त्याच्याशी रिलेटेड हे जे पॉइंट आहेत तर ते तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायचे. ओके, त्या प्रश्नामध्ये कराची अधिवेशना रिलेटेड जी 2 विधानं आपल्याला दिलेली होती तर ही दोनही विधानं बरोबर आहेत, तर त्यामुळे दोन्ही तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, आता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला वैयक्तिक सत्याग्रहाबद्दल खालीलपैकी बिनचूक विधान किंवा विधानं सांगा असं म्हटलंय. अविधान आहे 17 ऑक्टोबर 1942ला आंदोलनाची सुरुवात झाली, त्यामध्ये पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते. तर हे पहिलंच विधान चुकीचं आहे. विधान थोडंसं जास्त केअरफुली वाचा, कारण इथे जे आपल्याला साल दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. 17 ऑक्टोबर 1940 मध्ये हे जे वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन होतं तर त्याला सुरुवात झालेली होती आणि त्यामधले पहिले जे सत्याग्रही होते तर ते होते विनोबा भावे, तर दुसरे होते नेहरू. ओके, तर अविधान चुकीचं आहे हे आपल्याला समजलं. ब विधानामध्ये म्हटलंय की चळवळीच्या योजनेनुसार प्रत्येक भागात निवडक व्यक्तींनी मर्यादित प्रमाणावरती सत्याग्रह सुरू करण्याचं ठरवण्यात आलं, तर हे ब विधान आपलं बरोबर आहे. आणि त्यानंतरचं क विधान की युद्धातील सहभागाविरोधी भाषण व स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या मागण्या सत्याग्रहींनी केल्या, तर हे क विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. ओके, पण प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती, बरोबर, तर त्यामुळे ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. जे दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं तर हे जे दुसरं महायुद्ध आहे तर त्याच्यामध्ये भारतीयांची भूमिका काय असावी तर यावरून बरेचसे जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत तर ते त्या काळामध्ये होते. कारण गांधीजींना असं वाटत होतं की आपण ब्रिटिशांना कोणतीही विना तक्रार आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे, पण जो दुसरा गट होता भारतामधला तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जे लोक लढतायत किंवा जे देश लढतायत तर ते देश हे स्वतःच्या वसाहतींचं संरक्षण करण्यासाठी म्हणून लढतायत, तर त्यामुळे आपण ब्रिटिशांना पाठिंबा देण्याची काहीही गरज नाहीये. उलट ही भारतीयांसाठी एक संधी आहे की आपण आत्ता ब्रिटिशांना विरोध करून आपलं जे स्वातंत्र्य आहे तर ते मिळवू शकतो. तर असं म्हणणारा एक जो गट आहे तो सुद्धा भारतामध्ये होता. नेहरू सारखे जे लोक होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण युद्धामध्ये सामीलही व्हायला नको आणि त्याचप्रमाणे आपण चळवळ सुद्धा करायला नको. ओके, म्हणजे गांधीजींचं म्हणणं होतं की आपण ब्रिटिशांना पाठिंबा द्यावा. दुसरा गट हा ब्रिटिशांच्या पूर्णपणे विरुद्ध होता, तर नेहरूंसारखे लोक हे न्यूट्रल होते की युद्धात सामील पण नाही व्हायचंय आणि ब्रिटिशांविरुद्ध आता आपण कोणतं देशव्यापी आंदोलन सुद्धा सुरू नाही करायचंय. तर अशा पद्धतीचे जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत तर ते त्या काळामध्ये होते. पण त्या काळामध्ये 1940 मध्ये चलो दिल्ली चळवळ म्हणजेच वैयक्तिक सत्याग्रहाचं जे आंदोलन आहे तर त्याला सुरुवात झालेली होती.
वैयक्तिक सत्याग्रहामधले हे जे सगळे सत्याग्रही आहेत तर ते आपल्या भाषणामधून कोणत्या गोष्टी मांडत होते, तर एक म्हणजे की भारतीयांचा विचार न घेता भारतीयांना ब्रिटिशांनी या युद्धामध्ये खेचलेलं आहे, तर त्याच्या विरुद्ध ब्रिटिशांविरुद्धची जी नाराजी आहे तर ती आपल्या भाषणामधून मांडली जात होती. आणि त्याचप्रमाणे भारतीयांना लवकरात लवकर स्वातंत्र्य ब्रिटिशांनी द्यावं, तर ही जी मागणी आहे तर ती सुद्धा केली जात होती. त्याचप्रमाणे ब्रिटिशांचं हे जे युद्ध आहे तर या युद्धामध्ये कोणत्याही पद्धतीची मनुष्य जी मदत आहे ती आणि त्याचप्रमाणे आर्थिक मदत ही भारतीयांनी करू नये, ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. तर असं सुद्धा जाहीरपणे आपल्या भाषणामधून हे जे सत्याग्रही आहेत तर ते सांगत होते. ठीक आहे. सत्याग्रहींची ही जी भाषणं होती तर त्याला त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत होती आणि आपलं भाषण झाल्यानंतर हे जे सत्याग्रही आहेत तर ते स्वतःला अटक करून घेत होते. आणि इन केस जर एखाद्या सत्याग्रहीला अटक नाही झालं तर अशाच पद्धतीची भाषणं करत हे जे सत्याग्रही आहेत तर ते दिल्लीच्या मार्गाने पुढे पुढे जात होते. ओके. तर त्यामुळेच याला चलो दिल्ली तर असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर हा जो वैयक्तिक सत्याग्रहाचा जो एक मार्ग होता तो सुद्धा खूप महत्त्वाचा होता आणि त्यामधून सुद्धा एक जे देशव्यापी आंदोलन आहे तर ते उभारायला मोठी मदत मिळालेली होती. ओके. आता पुढे आपण या आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा पण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला गांधीजींच्या जीवनासंबंधी जी खाली ठिकाणं दिलेली आहेत तर या ठिकाणांचं जे महत्त्व आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे. फक्त यापैकी ज्या चुकीच्या जोड्या आहेत तर त्या आपल्याला सांगायच्या आहेत. ओके. ऑलरेडी जोड्या लावून दिलेत, आपल्याला फक्त चुकीची जोडी शोधायची. ठीक आहे. पहिली जोडी आहे मनी भवन मुंबई. त्याच्यासमोर आपल्याला जोडी दिलेली आहे की 1915 मध्ये आफ्रिकेमधून गांधीजी परतल्यानंतर त्यांचं स्वागत टिळक, गोखले व दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी केलं. तर ही जी जोडी आहे तर ती अगदी बरोबर आहे. जसं आपण मगाशी बघितलं की आफ्रिकेमधलं आपलं जे काम आहे तिथल्या लोकांचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत तर त्या सोडवल्यानंतर गांधीजी ज्यावेळेला 1915 मध्ये भारतामध्ये परत आले तर त्यावेळेला ऑलरेडी त्यांची जी महती आहे, त्यांचं जे काम आहे तर ते भारतामध्ये पोहोचलेलं होतं आणि त्यांचं स्वागत हे टिळक, गोखले आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबईमध्ये मनी भवन या ठिकाणी केलेलं होतं. ओके. तर जी जोडी आहे ती तर आपल्याला अगदी बरोबर दिली आहे. ब जोडी आपण बघू बरोबर आहे का चुकीची आहे. ब जोडीसाठी आपल्याला ऑप्शन आहे मदुरई आणि त्याच्या पुढे आपल्याला म्हटलेलं आहे की 15 ऑगस्ट 1947ला गांधी या ठिकाणी होते. तर हे जे स्टेटमेंट आहे किंवा ही जी जोडी आहे तर ती आपल्याला चुकीची दिलेली आहे. त्यानंतर आपण पुढची जोडी बघू क, ती म्हणजे बेलिया घाट. त्याच्यासाठीची जोडी आपल्याला दिलेली आहे की 1921ला गांधीजींनी पाश्चात्य वेशभूषा सोडून पंचा नेसायला सुरुवात केली. तर ही जी जोडी आहे तर ती सुद्धा आपल्याला चुकीची दिली आहे. आणि त्यानंतरची चौथी जोडी ती म्हणजे नौखाली की फाळणीनंतर दंगली थांबवण्यासाठी इथं आमरण उपोषण गांधीजींनी सुरू केलं. तर ही चौथी जोडी आपल्याला बरोबर दिली. ओके. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला योग्य जोड्या कोणत्या दिलेत तर अ आणि ड. ओके. पण प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची जी जोडी होती तर ती सांगायची होती आणि ब आणि क तर या ज्या दोन जोड्या आहेत तर त्या आपल्याला चुकीच्या दिलेत. इनफॅक्ट जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तर ती बरोबर इंटरचेंज करून आपल्याला दिलेली. म्हणजे मदुरईसाठी योग्य जोडी कशी असणार आहे तर मदुरई या ठिकाणी 1921 मध्ये गांधीजींनी आपली जी पाश्चात्य वेशभूषा होती तर ती सोडून पंचा नेसायला सुरुवात केली. तर ही जोडी बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 तर त्या दिवशी गांधीजी कुठं होते तर ते म्हणजे बेलिया घाट. ओके. तर हा जो डेटा आहे तो आपल्याला बरोबर इंटरचेंज करून दिल्यामुळे ब आणि क तर या ज्या जोड्या होत्या तर त्या आपल्या चुकीच्या होत्या आणि प्रश्नामध्ये आपल्याला चुकीच्याच जोड्या शोधायच्या होत्या. तर त्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके. तर या प्रश्नाशी रिलेटेड हे जे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हा डेटा आपल्याला अशाच पद्धतीने जोड्या लावा किंवा स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये सुद्धा आयोग विचारू शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नाशी रिलेटेड हे सगळे पॉइंट तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले असतील आणि लेक्चरमध्ये आपण आज जे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्यामधून सुद्धा गांधी युगाची एक प्रॉपर रिव्हिजन तुम्हाला झाली असेल. बरेच नवीन मुद्दे तुम्हाला समजले असतील. तर लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा.
लेक्चरच्या शेवटी तुम्हाला जाता जाता परत एकदा आठवण करून देते, विजन स्टडीवरचे आपले जे सगळे पेड कोर्स आहेत, तर या पेड कोर्समध्ये जर ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही विजन HBD हा जो कूपन कोड आहे तो यूज करून कोर्स फीमध्ये 40% डिस्काउंट मिळवू शकता. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या. ओके, तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबते. थँक्यू.